नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे गुरुवार आणि 7 मार्च. तर उद्या या दिवशी आलेली आहे भागवत एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी ह्या येत असतात. तर एक शुक्ल पक्षामध्ये येते आणि एक कृष्ण पक्षामध्ये येते. पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही 6 मार्चला सुरू होणार आहे आणि ही एकादशी 7 मार्चला देखील साजरी केली जाणार आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 6 आणि 7 मार्च रोजी येते. या दिवशी भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते. मान्यतेनुसार या एकादशीचे व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात. तर पहा, यंदा मार्च महिन्यातील 6 आणि 7 मार्च 2024 रोजी एकादशी साजरी केली जाईल. पंचांगानुसार एकादशी तिथी 6 मार्च रोजी सकाळी 6:30 सुरू होईल, तर ती 7 मार्च रोजी पहाटे 4:13 समाप्त होईल. त्यानुसार 6 मार्च रोजीच्या एकादशीचे व्रत गृहस्थ जीवन जगणारे ठेवू शकतील, तर तपस्वी आणि मोक्ष प्राप्त करू इच्छिणारे भक्त हे 7 मार्च रोजी एकादशीचे व्रत करू शकतात. तर बघा, 7 मार्च रोजी म्हणजे उद्या ही एकादशी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांना एकादशीचं व्रत धरायचं आहे त्यांनी 7 मार्चला धरू शकता किंवा 6 मार्चला म्हणजे आजसुद्धा करू शकता. त्यामुळे तुम्ही ह्या दोन्ही दिवशी व्रत केले तरीसुद्धा ते व्रत मानले जाणार आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची, माता लक्ष्मीची खूप सारी सेवा करायची आहे, उपासना करायची आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये काही उपाय देखील करायचे आहेत. तर पहा, आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्यावरती काही शत्रुबाधा झालेली असेल, कर्णीबाधा झालेली असेल किंवा आपल्याला काही दोष लागलेले असतील तर ते नक्कीच दूर होतील आणि आपल्या सर्व कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, ही एकादशी तिथी जी आहे तर ती 6 आणि 7 या दोन्ही दिवशी आहे. त्यामुळे तुम्ही हे उपाय जे आहेत तर ते आज आणि उद्या ह्या दोन्ही दिवशी करू शकता. माघ महिना हा अतिशय पुण्याचा महिना मानला जातो. माघ महिना हा स्नान करण्याला आणि दान करण्याला अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पहा, एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करायला जर भेटलं तर तुम्ही नक्की आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा. आणि जर तुम्हाला हे शक्य नाही तर मग तुम्ही घरामध्ये अशा काही वस्तू टाका अंघोळीच्या पाण्यात आणि त्याने स्नान केलं तरीसुद्धा तुम्हाला पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याचं पुण्य भेटेल. परंतु आपण पवित्र गंगेमध्ये माघ महिन्यात एकदा तरी स्नान केलं तर आपले वाईट कर्म जे आहेत तर ते नाश होतात. त्याचबरोबर आपले कळत न कळत जे पापी होतात ते सुद्धा दूर होऊन जातात. पहा, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे गंगाजल. प्रत्येक वेळेस आपण जेव्हा अंघोळीच्या पाण्यामध्ये अशा विशिष्ट तिथींना स्नान करतो त्यावेळेस त्यामध्ये गंगाजल हे टाकायला अजिबात विसरायचं नाही. गंगाजल हे खूप महत्त्वाची गोष्ट मानली जाते. त्यामुळे पहा, गंगाजल आपल्याला थोडंसं टाकायचं आहे आणि जर आपल्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं गोमित्र टाकू शकता. मित्र आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपलं शरीर शुद्धीकरण तर होतंच, त्याचबरोबर आपल्याला काही रोगराई असेल ती सुद्धा दूर होण्यास मदत होते. इतकं ते पवित्र आणि औषधी असतं. त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तुळशीचं एक पान टाकायचं आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे आणि तुळस ही भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तर बघा, एकादशी तिथी आहे आणि या दिवशी तुळशीची पत्र आपण तोडत नाही. त्यामुळे तुम्हाला तुळशीखाली जे काही बारीक 1-2 पानं पडलेली असतील ती तुम्हाला घ्यायची आहे, स्वच्छ धुवायची आहेत आणि ती अंघोळीच्या पाण्यामध्ये किंवा आपल्याला काही उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्ही असे पानं वापरू शकता. आणि ही तुळशीची पानं जर आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते. तुळशीपत्र
हे आयुर्वेदिक देखील आहे. यामुळे आपल्याला काही त्वचारोग असतील ते सुद्धा दूर होऊन जातील. त्यामुळे पहा आपल्याला तुळशीपत्र हे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा ह्या वस्तू टाकून आपल्याला अंघोळही करायची आहे. अंघोळ करताना पहा गुरुवार आहे आणि या दिवशी आपल्याला केस हे धुवायचे नाही. तर पहा स्त्रियांनी खास करून गुरुवारच्या दिवशी केस हे धुवू नका, कारण या दिवशी स्त्रियांनी जर केस धुतले तर आपल्या पतीची प्रगती होत नाही, आपल्या मुलांची प्रगती होत नाही. त्यामुळे आपल्याला गुरुवारच्या दिवशी चुकूनही केस हे धुवायचे नसतात. तर बघा अंघोळ करताना सुद्धा आपल्याला कशी करायची आहे हे पण बघा. तर आपल्याला एक मग भरून घ्यायचा आहे, तो उजव्या खांद्यावरती टाकायचा आहे. दुसरा मग भरून घ्यायचा आहे, तो डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अंघोळ करायची आहे. अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप देखील करायचा आहे. पहा बरेच जण असा सुद्धा विचार करत असतील की अंघोळीच्या पाण्यातले आम्ही एवढे उपाय करतो परंतु आम्हाला त्याचा फायदा होत नाही. तर आपण जर चुकीच्या पद्धतीने स्नान केलं तर त्याचा फायदा हा आपल्याला होत नाही. त्यामुळे आपण स्नान करताना सांगितल्याप्रमाणे करायचं आहे. आणि पहा पुरुषांनी केस धुतले तरी चालतील, परंतु स्त्रियांनी या दिवशी केस हे चुकूनही धुवायचे नसतात. तर पहा आपलं स्नान झाल्याच्या नंतर, अंघोळ झाल्याच्या नंतर आपल्याला आपली देवपूजा करायची आहे. देवपूजा करताना आपले जे बाळकृष्ण आहेत, आपल्याकडे जर भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर आपले जे बाळकृष्ण आहेत त्यांच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. तुम्ही पंचामृताने अभिषेक करणार असाल तर त्यामध्ये थोडंसं केसर टाकायचं आहे आणि नंतर अभिषेक करायचा आहे. आणि हा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने देखील अभिषेक करायचा आहे. त्यांना आपल्याला त्यांच्या आवडतीचे पिवळे फुलं, पिवळे वस्त्र हे परिधान करायचे आहेत, अर्पण करायचे आहेत. आणि त्याचबरोबर या दिवशी स्वतः आपण देखील पिवळे वस्त्र धारण केले तर अतिउत्तम राहील. तर बघा अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर पहा हा उपाय केल्यामुळे आपल्याला कितीही कठीणातील कठीण आपली इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यास मदत होते. म्हणजे आपल्या ज्या इच्छापूर्ती होणार आहेत त्यामध्ये ज्या अडचणी आहेत, जे दोष आहेत ते नष्ट होऊन जातात. आपल्याला जे दोष लागलेले आहेत ते सुद्धा दूर होऊन जातात. त्यामुळे आपल्याला असा हा एक उपाय उद्या आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दोष अडचणी दूर होतील आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही निर्माण होईल. तर चला इथेच करते व्हिडिओचे एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.